बबलू, मी आलोय. स्पॉटलाइट दे. एवढं आता कसं? मी जेव्हा या पृथ्वी तलावर आलो तेव्हा माझ्या तोंडून मी पहिला शब्द उच्चारला असेल तो म्हणजे आई, आणि दुसरा शब्द बाबा. माझं आयुष्य तिथूनच सुरू झालं आणि तिथेच संपलं. त्यांनी खूप कष्टाने आम्हाला मोठं केलंय वगैरे हे सगळं बोलून मी त्या कष्टांची किंमत कमी नाही करणार. पण एवढं नक्कीच बोलू इच्छितो मी की आमच्या डोक्यावर त्यांनी छप्पर दिलंच, पण रूपम कॉस्मेटिक्स ही कंपनी उभी करून हजारो लोकांच्या पोटा पाण्याची व्यवस्था केली. रूपम कॉस्मेटिक्स एक छोटंसं रोपटं होतं, आज वटवृक्ष आहे. आणि ही सगळी प्रगती बघताना लोकांचे डोळे विस्फारतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. एकमेकांच्या साथीने आयुष्य कसं जगायचं हे मी माझ्या आई वडिलांकडून शिकलो. आई, बाबा, वी लव्ह यू. बॉसचं फोन. हॅलो सर. तुम्हाला काम करता येत नाही तर नोकरी कशाला करता? काय झालं सर? वर तोंड करून काय विचारतोय? काय झालं म्हणून? चुकीच्या पत्त्यावर डिलिव्हरी केली. आता जा आणि योग्य पत्त्यावर डिलिव्हरी कर. सर पण मी ओके ओके सर, करतो. काय झालं? कामावर एक काहीतरी गोंधळ झाला, मला यावं लागेल. हां, मी येतो. आदित्य सर, हे बघा, हे सगळं काय झालंय? हे सगळं रूपम कॉस्मेटिकच्या सावली सनस्क्रीनमुळे झालंय. मला मला किती त्रास होतोय याला जबाबदार कोण? मी या कंपनीला सोडणार नाही. मी त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आणि न्याय मिळवणारच. मी सारंग आणि तिलोत्मा महेंद्रला जेलमध्ये पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि माझ्यासारखं तुम्हाला देखील असा त्रास किंवा तुमची तक्रार असेल ना, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती दिलाय. आपण सोबत मिळून लढूया. धन्यवाद. सारंग, हा सगळा काय प्रकार आहे? हे प्रकरण वेळीच ठेचायला पाहिजे, नाहीतर ठिणगीचा वणवा व्हायला वेळ लागत नाही. सावली, मी तर आले तरी सुद्धा नजर लागली.